नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली रूममध्ये केक घ्यायला आलेली असते, कारण मनवाचा वाढदिवस आहे. मनवाचा वाढदिवस असल्यामुळे अबोली आता बेडरूममध्ये ठेवलेला केक घ्यायला येते. तेव्हा ती जात असताना तिला असं वाटतं की मागे कुणीतरी आहे, म्हणून ती मागे वळून बघते तर आरशामध्ये तिला स्वतःचंच प्रतिबिंब अशा पद्धतीने दिसतं की ते बघून ती खूपच जास्त घाबरते. तिच्या चेहऱ्याला पूर्णपणे रक्त लागलेलं असतं आणि ती जोरात काहीतरी बोलते. हा आवाज ऐकल्यानंतर अबोली घाबरते आणि लगेचच अंकुशला आवाज देते आणि जोरात ओरडते सुद्धा. तेव्हा तिचा आवाज ऐकून सगळेजण आता बाहेर येतात. तेव्हा इकडे रमा विचारत असते की अबोली काय झालं? अगं कितक्या जोरात ओरडलीस? तू का घाबरलीस इतकी? सगळं काही ठीक आहे ना? तुला कुणी दिसलं का? तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी काय झालं गं? तुला कुणी काही केलं का? तेव्हा अंकुश म्हणत असतो अबोली काय झालं? का घाबरलीस तू इतकी? तेव्हा अबोली अंकुशला मिठी मारते आणि म्हणते सर, ते बघा तिकडे कुणीतरी आहे, तिकडे कुणीतरी आहे सर. अंकुश म्हणतो नाही अबोली, ते बघ तिकडे कुणीच नाही आहे. तू घाबरलीस का? तुला भास झाला का? तेव्हा अबोली म्हणते नाही सर नाही, मला भास झाला नाही आहे. मी खरोखर सांगते, मी खरं सांगते तिकडे कुणीतरी होतं माझ्यासारखं. मला दिसलं सर, मला आरशामध्ये कुणीतरी उभं आहे असं वाटलं. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की नाही अबोली, अगं तिकडे कुणीच नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते सर बघा ना तिकडे, तिथे कुणीतरी होतं. तेव्हा इकडे अबोली आता इतकी घाबरलेली असते. सगळ्यांना असं वाटत असतं की अबोलीला भास झाला आहे, पण अबोलीला भास झालेला नसतो. ती इथे सगळ्यांना अगदी पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की आरशामध्ये मी कुणाला तरी बघितलं. मला ते कुणीतरी बघून इथे जोरात किंचाळून मला काहीतरी सांगितलं. तरीसुद्धा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, अबोली शांत हो बरं. हे बघ शांत हो, तिकडे कुणीच नाही आहे. तू बघ बरं आरशामध्ये, मी आहे ना तुझ्याबरोबर. आरशामध्ये बघ एकदा. तेव्हा इकडे अबोली आता अंकुश बरोबर आरशामध्ये मागे वळून बघते. तेव्हा तिला कुणीही दिसत नाही. पण प्रेक्षकांनो, इथे अबोली सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिथे कुणीतरी होतं, मला बघत होतं. पण इथे सगळ्यांना असं वाटतं की तो अबोलीचा भास आहे आणि सगळेजण अबोलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तिथे कुणीच नाही असं सांगत असतात. अंकुश म्हणतो अबोली, आपल्या मनवाचा वाढदिवस आहे की नाही, इतका आनंदाचा दिवस आहे की नाही, मग आता आपल्याला बाहेर जायला हवं ना? केक कट करायला नको का? तिकडे आता क्रिश आणि मनवा दोघांना बाहेर फिरायला सुद्धा जायचं आहे, बरोबर ना? ते सगळेजण आपली वाट बघतायत. चल आता केक कट करूया. अंकुश इथे अबोलीला आता शांत करत असतो. तिची भीती बाजूला घालवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे अबोली आता इतकी घाबरलेली असते की तिला असं वाटत असतं की आतासुद्धा आरशामध्ये कुणीतरी उभं आहे आणि माझ्याकडे बघते की काय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे मनवा आता केक कट करते. केक कट केल्यानंतर इथे क्रिश सगळ्यात आधी केक उचलतो आणि आधी बर्थडे गर्लला तो केक भरवतो. तेव्हा इकडे क्रिश तो केक आता मनवाला भरवतो. त्यानंतर मनवा त्यालासुद्धा केक भरवते. त्यानंतर इकडे ती रमाला केक भरवते. रमाला केक भरवल्यानंतर रमा तिला भरभरून आशीर्वाद देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनवा राघूला केक भरवते. राघूला जेव्हा केक भरवायला येते तेव्हा इकडे अबोलीला फारच तिथे राग आलेला असतो, कारण राघू हे सगळं तिच्याबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करते हे अबोलीलाच माहिती असतं. त्यामुळे इथे अबोलीला केक भरवायच्या आधी राघूला केक भरवते. त्यानंतर राघूसुद्धा इकडे आता मनवाला केक भरवते. अबोलीला केक भरवल्यानंतर अबोलीसुद्धा मनवाला केक भरवते. तेव्हा इकडे आता राघू केक भरवल्यानंतर तिथून लगेचच जाते. इकडे अबोली आता विचारात पडलेली असते की तिला नक्की हे सगळे भास होत आहेत की खरोखर तिने कुणाला तरी बघितलं. आता प्रेक्षकांनो, अचानकपणे कुणीतरी आपल्याला आरशात दिसतं आणि ते सुद्धा इतकं भयानक, मग कुणीही घाबरणारच ना. तेव्हा इकडे आता अबोली अंकुशबरोबर फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते की सर, तुम्ही लवकरात लवकर घरी या बरं, आणि ते सुट्टीचं सुद्धा सांगा, तुम्ही सुट्टीसुद्धा लवकरात लवकर घ्या. तेव्हा इकडे आता लग्नाची तयारी करायची असते. मनवा आणि क्रिसच्या लग्नाची तयारी करण्याच्या आधी इथे अबोलीने अंकुशला सुट्टी टाकायला सांगितलेली असते. त्यानंतर इथे अबोली फोनवरती बोलत असताना दरवाजा जोर जोरात आता वाजायला लागतो. तेव्हा अबोली म्हणत असते की सर थांबा, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि ती जाऊन आता बाहेर बघत असते कुणी आहे का, तर तिला कुणीही दिसत नाही. तेव्हा अबोली आता दरवाजा बंद करायला जाते. दरवाजा बंद करत असताना कुणीतरी आता हात येतो आणि तो दरवाजा आता पुन्हा इकडे उघडझाप करत असतं. तेव्हा इकडे अबोली आता दरवाजा जोरात लावून घेते.
पण कुणीतरी बाहेरून तो दरवाजा जोरात पुश करते असं अबोलीला वाटतं. अबोली आता पूर्णपणे घाबरलेली असते. अचानकपणे हे घरावरती कुठलं वादळ, कुठलं संकट येत आहे अबोलीला काही कळत नसतं प्रेक्षकांनो. तेव्हा इथे कुणीतरी आता बाहेरून दरवाजा जोरात उघडण्याचा प्रयत्न करत असतं, पण इथे अबोली आता दरवाजा बंद करून दाराला टेकूनच उभी राहिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रमा येते. मनवाला म्हणत असते की मनवा सगळी तयारी झाली आहे ना, गुरुजी कधीही येतील. तेव्हा मनवा म्हणते की काकी तू काळजीच करू नको, हे बघ सगळी साफसफाई झाली, सगळी तयारी झाली, गुरुजी आता आले तरीसुद्धा चालतील. तेव्हा इकडे रमा आता येते आणि म्हणत असते अगं काय चाललं आहे अबोली तुझं, अगं लवकर लवकर हात चालव, गुरुजी आता कधीही येतील. तेव्हा अबोली म्हणते हो आई, स्वयंपाक आता होतच आलाय, गुरुजी आले तरी चालतील. त्यानंतर इकडे आता गुरुजी आलेले असतात. तेव्हा सगळेजण गुरुजींच्या स्वागतासाठी दारामध्ये येऊन उभं राहतात. गुरुजी आलेले असतात म्हणून सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता गुरुजी येण्याच्या आधी अबोलीला इथे जे जे पदार्थ बनवायला सांगितलेले असतात तेवढे पदार्थ अबोलीने बनवलेले असतात. गुरुजींच्या खातिरदारीमध्ये काही कमी पडता कामा नये असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यामुळे इथे गुरुजी आता येतात. आतमध्ये आल्यानंतर सगळेजण त्यांची विचारपूस करतात. तेव्हा इथे गुरुजी आता येत असताना त्यांच्या पावलांचे ठसे आता उमटलेले असतात. सगळेजण गुरुजींना भेटून त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी त्यांना इथे आता बसायला सुद्धा सांगतात. त्यानंतर इथे रमा म्हणते की जा मनवा, गुरुजींसाठी पाणी घेऊन ये. तेव्हा इकडे आता सगळेजण गुरुजींना भेटत असताना अबोलीचं मात्र लक्ष गुरुजींच्या पावलांकडे जातं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते गुरुजी तुमची पावलं. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, आज माझं व्रत आहे ना, मी पायामध्ये आता इकडे काही घालत नाही, पायामध्ये मी चपला घालत नाही आणि मी असंच चालतो. तेव्हा इकडे अबोलीला असं वाटतं की म्हणजे गुरुजींनी पायामध्ये चपला घातलेला नाही आहेत म्हणून गुरुजी आता ज्या रस्त्याने चालत आलेत कदाचित त्या रस्त्याला खूप जास्त घाण असेल आणि म्हणूनच ते काले काले त्यांचे पायांचे ठसे उमटले असतील असं अबोलीला वाटतं. त्यामुळे अबोली गप्प बसते. अबोली आता बघते तर काय, इथे गुरुजींच्या पायांचे जे ठसे उमटलेले असतात ते बघत बघत ती आता बाहेर जाते. अबोलीला असं वाटतं की जर गुरुजींचं व्रत आहे आणि गुरुजींच्या चपला पायामध्ये नाही आहेत, म्हणजे गुरुजी आता बिना चपलांचे इथे चालत आलेले आहेत, तर मग त्यांचे ठसे फक्त घरामध्येच का, पूर्ण आता बाहेरपर्यंतसुद्धा पायाचे ठसे उमटले पाहिजे ना. म्हणजे इथे जर त्यांच्या पायाचे ठसे हे घरामध्ये असे काळे काळे उमटलेले आहेत तर मग बाहेरूनसुद्धा अगदी उंबऱ्याच्या बाहेरसुद्धा त्यांच्या पावलांचे ठसे दिसायला हवेत, पण ते काही दिसत नाही. तेव्हा अबोली आश्चर्यचकित होते. ती म्हणते की गुरुजींच्या पावलांचे ठसे उंबऱ्याच्या आतमध्ये उमटलेत, मग उंबऱ्याच्या बाहेर का उमटलेले नाही आहेत. तेव्हा अबोली विचारात पडलेली असते की असं नेमकं का घडतंय, म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर तर अजिबात इथे गुरुजींची पावलं उमटलेली नाही आहेत, फक्त उंबऱ्याच्या आतच का, असं काय घडलंय. तेव्हा इकडे अबोली आता बघत असते, विचारात पडलेली असते की नक्की हे सगळं काय चाललं आहे आणि माझ्या बाबतीतच असं का घडतं आहे, हे असं मला एकटीलाच का फक्त दिसून येतं आहे. तेव्हा इकडे अबोली आता विचारात पडलेली असते. अबोली आता घरामध्ये येत असताना इथे अंकुश म्हणत असतो अबोली अगं तिकडे काय करतेस, इथे ये ना, गुरुजी वाट बघतायत. तेव्हा इकडे आता गुरुजी उभे राहतात आणि म्हणत असतात की अजिबात आतमध्ये यायची हिंमत करू नकोस, अजिबात उंबऱ्याच्या आतमध्ये पाऊलसुद्धा टाकू नकोस, तिथेच थांब. तेव्हा अबोली म्हणत असते की गुरुजी काय झाले, नेमकं काय झाले तेच तरी सांगा, मी आतमध्ये काय यायचं नाही आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात नाही तू नाही अबोली, ती दुसरी शक्ती. तर इकडे अबोली तू घरामध्ये येऊ शकतेस, पण तुझ्या मागे ती उभी आहे ना, तिला घरामध्ये येऊ देऊ नकोस. तेव्हा इकडे जा, तू इथून जा, ही तुझी जागा नव्हे, आत्ताच्या आता इथून निघून जा, असं गुरुजी आता म्हणत असतात. तेव्हा इकडे अबोलीला आश्चर्य वाटतं की तिच्या बाबतीतच असं का घडतंय, गुरुजी जेव्हा तिच्याकडे बघतात तेव्हाच असं का म्हणतात. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की घरामध्ये पाऊलसुद्धा टाकू नकोस, का आलीस तू इथे, अगं तुझी या घरामध्ये जागा नाही आहे, तुझी ही जागा नाही आहे, इथून आत्ताच्या आता चालती हो, आत्ताच्या आता चालती हो, घरामध्ये पाऊल टाकू नकोस. अबोली मात्र आता उंबऱ्यामध्येच उभी राहिलेली असते. तिला कळतच नसतं की नक्की तिच्याबरोबर आता हे काय घडतंय. अबोली म्हणत असते पण गुरुजी नक्की झालं तरी काय. गुरुजी म्हणत असतात की तिला घरामध्ये जागा देऊ नकोस, ही तिची जागा नाही आहे. तेव्हा इकडे गुरुजी म्हणतात की घरामध्ये मला कसला तरी वास येतोय. तेव्हा इकडे मनवा म्हणते पण गुरुजी घरामध्ये कसला तरी वास काय येईल तुम्हाला, चांगला वास येतोय की वाईट. तेव्हा गुरुजी म्हणतात की घाण वास येतोय. तेव्हा मनवा म्हणते पण या घरामध्ये आम्ही रोज साफसफाई करतो, सगळं क्लीन करतो, मग तुम्हाला कसला वास येतोय गुरुजी, आम्हाला तर येत नाही आहे.
तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की गुरुजी काय झाले, काही सांगाल का? तेव्हा गुरुजी म्हणत असतात की मला या घरामध्ये वास येतोय, तर इकडे एका मृतदेहाचा असा वास येवा, खुबट कुचकट तसा वास मला येतोय, केळसवाना वास येतोय. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, पण गुरुजी तुम्हाला असा कसा वास येतोय? आमचं घर आहे हे, आमच्या घरामध्ये तुम्हाला घाण वास कसा काय येऊ शकतो? हे काय शवगृह नाही आहे. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की श्रवगृहामध्ये जशा पद्धतीचा एकदम खुबट घाणेरडा वास येतो ना, तसा मला या घरामध्ये वास येतो आहे. आणि त्याच्यामुळे आता या घरामध्ये मला 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे. इथे मला नकारात्मक शक्ती आहे असं वाटतं आहे. या घरामध्ये इतका घाण वास येत असताना मी इथे अजिबात थांबू शकत नाही. मला आत्ताच्या आत्ता इथून जावं लागेल. तेव्हा इथे सगळेजण आता गुरुजींना थांबवण्यासाठी पाठीमागे येतात. अबोली म्हणत असते, गुरुजी असं करू नका, असं का जात आहे तुम्ही अचानकपणे? गुरुजी म्हणतात, नाही नाही, मला तर जावंच लागेल ना. इथे शवगृहामध्ये जसा वास येतो ना, एखाद्या मृतदेहाचा एकदम घाणेरडा वास, तसा वास येत असताना मी इथे नाही थांबू शकत. मला तो वास इथे थांबूच देत नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, गुरुजी असं करू नका, नेमकं काय घडते आमच्या बाबतीत ते सुद्धा सांगा ना. आमच्या घरावरती कुठलं संकट येतं आहे का? गुरुजी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, मला तुम्हाला महत्त्वाचं विचारायचं आहे. गुरुजी म्हणतात, विचार, काय विचारायचं आहे ते विचार. तेव्हा अबोली म्हणत असते की मी तुम्हाला सांगते, काही दिवसामध्ये माझ्याबरोबर अशा विचित्र गोष्टी का घडत आहेत? जेव्हा मी तुमच्याकडे आले होते तेव्हासुद्धा तुम्ही म्हणत होता की माझ्या पाठीमागे कुणी उभं आहे, माझ्या पाठीमागे आजूबाजूला कुणीतरी उभं आहे. त्यानंतरला जेव्हा मी आमच्या घरामध्ये होते तेव्हा मला माझ्या आरशामध्ये एक माझ्यासारखीच कुणीतरी व्यक्ती दिसली आणि तिच्या चेहऱ्याला पूर्णपणे रक्त लागलं होतं आणि ती माझ्याकडे बघून जोरात किंचाळली, ओरडली. त्यानंतरसुद्धा इकडे आता अबोली म्हणत असते की जेव्हा मी घरामध्ये एकटी होते, दरवाजे जोरजोरात वाजायला लागले आणि कुणीतरी बाहेरून दरवाजा ठोकतंय असं मला वाटत होतं, असे मला भास होत होते. हे सगळं माझ्याबरोबर काय चाललं आहे गुरुजी? आणि आतासुद्धा बघा ना, तुम्ही आता बाहेरून जेव्हा आमच्या घरामध्ये आलात, तुमच्या पावलांचे ठसे हे घरामध्ये उमटले. मग तुम्ही जेव्हा बाहेरून आलात तर ते उंबऱ्याच्या बाहेरसुद्धा उमटायला हवे होते ना. पण हे सगळं मलाच का दिसतंय? माझ्या बाबतीतच हे सगळं का घडते गुरुजी? तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, कारण ती येते ना, ती येते इथे आणि ती सगळं काही उद्ध्वस्त करायला येते. तुमच्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे. तेव्हा ते बघ आलं संकट इकडे याच दिशेने येते. त्याच्यामुळे तुम्हाला कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा त्या संकटाला सामोरं जावंच लागणार आहे. तेव्हा इकडे आता गुरुजी म्हणत असतात की अबोली त्यासाठी तुला एक काम करावं लागणार आहे. पंचमहाभूतांच्या पलीकडचं संकट तुमच्याकडे येणार आहे. पंचमहाभूतांच्या पलीकडलं संकट जेव्हा इथे येईल ना, तेव्हा तुला अख्ख्या घराला एकत्र बांधून ठेवायचं आहे आणि त्या संकटाशी 2 हात करण्याचे प्रयत्न करायचे आहेत. त्या संकटाच्या समोर जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र एका जुटीने असाल ना, तेव्हाच त्या संकटाला तुम्ही हरवू शकता. नाहीतर ते संकट येतंय ना, त्यांनी सर्व काही उद्ध्वस्त होईल, सगळं काही नष्ट होईल आणि मग तुमच्या घराचा विनाश अटळ आहे, असं सुद्धा गुरुजी म्हणतात. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, गुरुजी हे तुम्ही काय बोलताय? तेव्हा गुरुजी म्हणतात, जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि ही जी शांतता आहे ना, ही जी शांतता आहे ती संकट येण्याच्या आधीची शांतता आहे. त्याच्यानंतर ही शांततासुद्धा नष्ट होऊन जाईल आणि खूप मोठं वादळ येईल. वादळ येते, वादळ तुमच्या घरावरती वादळ येणार आहे आणि ते साधंसुद्धा वादळ नाही आहे. ते वादळ जर आलं ना, तर सगळं काही उद्ध्वस्त करून घेऊन जाणार, सगळं काही उद्ध्वस्त होणार, तुमच्या घराचा विनाश होणार आणि ते सगळं अटळ आहे. फक्त एकच गोष्टी आता या सर्वनाश थांबू शकते आणि ती म्हणजे तुमची एकता. तुम्ही एकत्र असलं पाहिजे आणि या संकटाशी 2 हात केले पाहिजे. तेव्हा इकडे गुरुजी जात असताना आता जे वादळ त्यांच्या घरावरती येणार आहे, तर इथे अबोलीला तिचा चेहरा ज्या पद्धतीने इथे आता विचित्र दिसतो, तिच्या चेहऱ्याला रक्त लागलेलं असतं, ते गुरुजींना दिसतं आणि त्यांना कुणीतरी अदृश्य शक्ती थांबवण्याचा प्रयत्न करते असं गुरुजींना वाटत असतं. गुरुजी म्हणत असतात की हो, बाजूला हो, मला जाऊ दे. पण ती अदृश्य शक्ती आता गुरुजींना जाऊ देत नसते. गुरुजी तिला बाजूला करण्याचा प्रयत्नाच्या नादात स्वतःच आता खाली पडलेले असतात. धाडकन गुरुजी जमिनीवरती कोसळतात. तेव्हा सगळेजण घाबरतात. अरे, गुरुजींना तर सगळं कळतं, मग आता गुरुजी धाडकन जमिनीवरती कसे काय पडले? असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की मला जाऊ द्या आणि ते जेव्हा खाली पडतात तेव्हा ते पूर्णपणे बेशुद्ध होतात. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, काय होते गुरुजी तुम्हाला? गुरुजी काय झालं?
तेव्हा इथे गुरुजी आता एक एक डोळा उघडतात आणि म्हणतात की काही नाही, काही नाही, मला काही झालेलं नाही आहे, मला कळलंच नाही मला काय झालं ते. सगळेजण म्हणतात गुरुजी उठा ना, डोळे उघडा ना, गुरुजी गुरुजी असं करत असतात. कारण गुरुजी आता इथे धाडकन खाली पडलेले असतात. तेव्हा इकडे गुरुजी खाली कसे काय पडू शकतात. तेव्हा गुरुजी म्हणतात अरे मी खाली कसं काय पडलो, मला कळलंच नाही. तेव्हा इथे रमा म्हणत असते गुरुजी अहो आज तुमचं व्रत आहे ना, सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, तेव्हाच तुम्हाला चक्कर आली असेल. गुरुजी म्हणतात की अगदी बरोबर असंच झालं असेल, म्हणजे चालून चालून आधीच थकलो आहे मी आणि त्याच्यामध्ये माझं व्रत असल्यामुळे मी पाणीसुद्धा पिऊ शकत नाही आहे, काही खाऊ शकत नाही आहे आणि म्हणूनच कदाचित मला चक्कर आली असेल. तेव्हा गुरुजी जात असताना म्हणतात की अबोली काळजी घे, संकट येत आहे, त्याची संकटाच्या येण्याच्या आधी जी काही शांतता असते ना, वादळ येण्याची आधीची शांतता, तशी तुमच्या चाळीमध्येही शांतता आहे, पण वादळसुद्धा त्याच्या पाठोपाठ आता नक्की येणारच असं गुरुजी म्हणतात आणि संकट येतं आहे त्याला तुम्हाला सामोरं जावं लागणारच असं सुद्धा सांगून जातात. त्यानंतर इथे रमा अबोलीची दृष्ट काढत असते. ती म्हणत असते की आलेल्याची गेलेल्याची, त्याचबरोबर घरातल्यांची, चाळकऱ्यांची, त्याचबरोबर जवळच्या माणसांची, ज्यांची कुणी तुला आता इथे दृष्ट लावली असेल, ज्यांची तुला कुणाची दृष्ट लागली असेल, ती दृष्ट निघून जाऊ दे असं रमा म्हणत असते. इथे जवळच्या माणसांचं नाव घेतल्यानंतर लगेचच राघू बघायला लागते. तर इथे राघू, दीपशिका या सगळ्यांची दृष्ट इथे अबोलीला तर लागतच असते. त्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो रमा हे काय करतेस तू. तेव्हा रमा म्हणत असते की हे बघ अंकुश, मला माहिती आहे तुझा काही विश्वास नाही आहे, पण माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे की अबोलीला कुणाची तरी नक्कीच दृष्ट लागली असेल आणि म्हणूनच मी तिची ही दृष्ट काढते. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो काय हो सर, हे काय चाललं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो जाऊ दे ना क्रिश, अरे आईला असं वाटतंय की अबोलीला कुणाची तरी दृष्ट लागली. मग इथे जर आता रमाचं समाधान होणार असेल हे सगळं करून, तर तिला ते समाधान मिळू दे. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की आई जर असं असेल तर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीची सुद्धा दृष्ट काढली पाहिजे. तेव्हा इकडे रमा म्हणते हो मी काढणारच आहे माझ्या लाडक्या लेकीची दृष्ट, राघू ये ना. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की आई अहो मी लाडक्या लेकीची म्हणालो आहे. तेव्हा इकडे आता अंकुश आणि अबोली सगळेजण राघूकडे बघायला लागतात. राघू म्हणत असते हो क्रिश, मला माहिती आहे तू कुठल्या लाडक्या लेकीबद्दल बोलतोयस ना, मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इकडे आता राघूला खरं तर राग आलेला असतो, पण ती काहीच बोलत नाही, सरळ ती तिथे निघून जाते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता अबोली खूपच जास्त विचारात असते. तेवढ्यातच अंकुश तिथे येतो. अंकुश म्हणत असतो की अबोली काय गं, काय झालं, कसला विचार करतेस तू इतका. मी मगापासून बघतोय, जेव्हापासून गुरुजी येऊन गेलेत तेव्हापासून तू खूप जास्त विचारात पडलेली आहेस. तेव्हा इकडे अबोली म्हणते सर बघा ना, म्हणजे माझ्या बाबतीतच अशा गोष्टी का घडत आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हणाले ना की माझा चेहरा मला आरशात दिसला, खूपच विचित्र, पूर्ण चेहऱ्याला रक्त लागलं होतं. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली अगं असं काय करतेस, मी तुला सांगितलं ना, तुला भास झाला असेल, असं कुठे असतं का, म्हणजे तुझ्या चेहऱ्याला रक्त कसं काय लागेल. तेव्हा अबोली म्हणते सर तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही. तेव्हा अंकुश म्हणतो बरं बाबा ठीक आहे, मी काय म्हणतोय अबोली, काही दिवसांमध्ये ना तुझी खूप जास्त दगदग झाली, आपण थोडा ब्रेक घेऊया का, आपण कुठेतरी छान फिरायला जाऊया. तेव्हा इकडे अबोली म्हणते नाही सर, अहो फिरायला कुठे, आता मनवानी क्रिसच्या लग्नाची तयारी करायची आहे, लग्नाची तयारी सुरूसुद्धा झाली, आईंना एकटीला सोडून आपण कुठेही जायचं नाही, आईंवरती एकट्यांवरती पडेल सगळं काम. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली तुला आहे ना स्वतःची काळजी नाही आहे तितकी तुला सगळ्यांची काळजी आहे, स्वतःला सोडून बाकीच्या सगळ्यांचा विचार करतेस. बरं ठीक आहे, फिरायला जायचा विषय आपण नंतर बोलूया, आता चल बाहेर जाऊया का. अगं सगळेजण वाट बघत असतील. तेव्हा इथे आता अबोलीला आठवत असतं, गुरुजी म्हणालेले असतात की घरावरती खूप मोठं संकट येणार आहे, पण त्या संकटाशी तुम्हाला 2 हात करावे लागतील. सगळ्यांना आता ते संकट दूर करण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे. तेव्हा इथे अबोलीला तेच सारखं सारखं आठवत असतं. अबोली आता बाहेर बघते, त्यानंतर ती पुन्हा मागे वळून आरशामध्ये बघते. तिला भीती वाटत असते की पुन्हा तिला तिचा चेहरा असा विचित्र पद्धतीने दिसतोय का, हे बघायचं असतं. तेव्हा अबोली आता हळूहळू पुढे येते आणि ती त्या आरशाकडे बघतच राहते आणि तिला त्याच्यामध्ये काय दिसतंय ते बघत असते. त्यानंतर इथे पुढील भागामध्ये आपण बघूया, इकडे आता राघू म्हणत असते की वहिनी मला काय वाटतं माहिती आहे का, कारण प्रेक्षकांनो इथे देवाजवळचा दिवा विझलेला असतो. तेव्हा इथे राघू म्हणते की मला असं वाटतंय की देवालासुद्धा
नियतीला सुद्धा इथे आता मनवा आणि क्रिसचं लग्न मान्य नाही आहे, कारण दिवा विझलेला असतो. त्यामुळे इथे अबोली आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते.